नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। बेळगाव येथील अतिरेकी हल्ल्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाज धुळेतर्फे शहरातून काढण्यात आला आक्रोश मूक मोर्चा। संत गोरोबा काका यांच्या पुण्यतिथीनिमित्त धुळे जिल्हा खानदेश कुंभार समाजातर्फे करण्यात आले अभिवादन। स्टेशन रोडवरील पांडव प्लाझा संकुलात पार्किंग व ओपन स्पेसमध्ये सुरू असलेले बेकायदेशीर लिफ्टचे काम थांबवून संकुलातील कॉमन टॉयलेट बाथरूम पूर्ववत सुरू करण्याची मागणी। स्मिता अजमेरा यांना इंडो युरोपियन सुपर वुमेन अवॉर्ड 2025 ने सन्मानित करण्यात आल्यामुळे त्यांचा सर्व शाखांतर्फे करण्यात आला सन्मान। आणि बाबळे येथील रामदास ठाकरे व इतरांची जमीन व्हायटर लावून महसूल दप्तरी नावे करून बेकायदेशीरपणे विक्रीची परवानगी रद्द करून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी। आता बातमीपत्र विस्ताराने। काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी हिंदू पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला। या अतिरेकी हल्ल्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाज धुळेतर्फे शनिवारी सायंकाळी शहरातून आक्रोश मूक मोर्चा काढण्यात आला। काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी हिंदू पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला। या अतिरेकी हल्ल्याच्या निषेधार्थ धुळ्यात समस्त हिंदू समाजातर्फे शनिवारी सायंकाळी शहरातून आक्रोश मूक मोर्चा काढण्यात आला। हातात मशाल आणि हातावर काळी पट्टी बांधून नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते। काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी हिंदू पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला। या हत्याकांडाने संपूर्ण देश शून्य झाला आहे। या घटनेचा जिल्हाभरात निषेध नोंदवण्यात येत आहे। समस्त हिंदू समाजातर्फे शनिवारी सायंकाळी शहरातून आक्रोश मूक मोर्चा काढण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथून मोर्चाला सुरुवात झाली। हा मोर्चा आग्रा रोड मार्गे महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत काढण्यात आला। महात्मा गांधी पुतळा चौकात हल्ल्यात शहीद झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। या मोर्चातून देश हितासाठी, समाज हितासाठी आणि शहीदांच्या बलिदानाचा सन्मान राखण्यासह एकजुटीचा आणि दृढ संकल्पाचा जागर करण्यात आला। या मोर्चाचे नेतृत्व शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी केले। मोर्चात साक्री विधानसभा मतदारसंघाचे आमदार मंजुळा गावी, भाजप जिल्हाध्यक्ष गजेंद्र रामपळकर, माजी महापौर चंद्रकांत सोनार, प्रदीप करपे, हिरामन गवळी, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आकाश परदेशी, विक्की परदेशी, ओमप्रकाश खंडेलवाल, यशवंत येवलेकर, विजय पाचापूरकर, डॉक्टर सुशील महाजन, संतोष मोगलाईकर, अक्षय मुंडके, पार्वती जोगी, प्रभा परदेशी, मायादेवी परदेशी, वैभवी सोनार, माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर, योगिता पवार, वैशाली सिरसाट, किरण कुलेवार यांच्यासह हिंदू समाज बांधव व भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। काश्मीरमध्ये झालेल्या भयान हल्ल्याच्या निषेधार्थ आज धुळ्यातून या ठिकाणी मशाल मोर्चा आणि मेणबत्ती घेऊन शेकडो चिमकेने या ठिकाणी धुळेकर नागरिक रस्त्यावर उतरलेले आहेत। अशा भयान हल्ल्याचा धुळे शहर तर्फे तीव्र निषेध करण्यात येत आहे। हिजड्यांच्या जातीने, या नामर्दांनी या ठिकाणी निहत्या लोकांवर जो हल्ला केला, जात विचारली नाही, पात विचारली नाही, धर्माच्या आधारावर बंदुका घेऊन त्यांच्यावर हल्ला केला। जर ते इतके मर्दाची औलाद होते तर ते निहत्ते आले असते आणि 2-2 हात आमच्या हिंदुस्थानी लोकांशी करून घेतले असते, परंतु त्यांच्यात जोर नाही, त्यांच्या पिछवाड्यात जोर नाही, म्हणून अशा प्रकारचा त्यांनी हल्ला केला, भयान हल्ला। याचा निषेध करतो। आणि ज्याप्रमाणे त्यांनी धर्माच्या आधारे हल्ला केला, माझी सर्व हिंदू नागरिकांना विनंती आहे का आपणही धर्माच्या आधारे लोकांकडनं वस्तू घ्या। जो आपला धर्माचा असेल त्याच्याकडनंच वस्तू घ्या। आजपासून हे बंद करा आणि यांना अद्दल घडवल्याशिवाय भारतातील प्रत्येक हिंदू नागरिक शांत बसणार नाही। जय श्रीराम। संत गोरोबा काका पुण्यतिथीनिमित्त धुळे जिल्हा खानदेश कुंभार समाजातर्फे शहरातील जुन्या धुळ्यातील कुंभार चौकात अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी पहलगाम घटनेत मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। धुळे जिल्हा खानदेश कुंभार समाजातर्फे संत शिरोमणी गोरोबा काका यांच्या 709व्या पुण्यतिथीनिमित्त जुने धुळे येथील कुंभार चौकात अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी संत गोरोबा काकांच्या प्रतिमांचे वाटप करीत पहलगाव येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्यू पावलेल्या हिंदू नागरिकांना मेणबत्त्या पेटवून श्रद्धांजली वाहण्यात आली। या प्रसंगी भाजपचे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर सुशील महाजन, माजी महापौर चंद्रकांत सोनार, माजी उपमहापौर भगवान गवळी, अण्णासाहेब सुखदेव वाघ, मनसुखभाई गुजराती, मोहनलाल प्रजापत, भीमराव आरुडे यांच्यासह शांताराम चव्हाण, विशाल चव्हाण, अमोल चित्ते, मिलिंद कुंभार, रमेश बहाळकर, प्रवीण धाडे, अनिल चित्ते, राजेंद्र जगदाळे, मूर्तिकारचे अध्यक्ष राजेंद्र चित्ते, संजय चव्हाण, गोकुळ बोरसे, संजय बोरसे, नाना परदेशी, ज्येष्ठ मार्गदर्शक बाबूराव खैरनार, रमेश मोरे, विठ्ठल मोरे, प्रकाश खंडाळे, गोरख वाघ, अक्षय चव्हाण, बापू चव्हाण, राजेश चव्हाण, सुरेश चव्हाण, राजमल चव्हाण, गौरव चव्हाण यांच्यासह
महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी त्यांचं काम, त्यांचा व्यवसाय सांभाळ त्यांनी पूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर भारतात सुद्धा एक नवीन वाट दिली, एक नवीन चालना दिली. त्याच्यामध्ये कसे जगावे, कसे वागावे आणि आपल्या कामात देव कसा बघावा हे आपल्याला गुरुबा काकांनी आणि इतर सर्व संतांनी कळवलं. नक्कीच तिथे एक सुंदर स्मारक आपण लवकरच बांधणार आहोत. त्यात आमचे पहाकर साहेबांचं खूप मोठे योगदान आहे. आताच आमचे आपले लाडके आमदार अनुकाईशी बोलणं झालंय. ते म्हणाले की आपण व्यवस्थितपणे चांगल्या प्रकारे छान सुंदर असं स्मारक बांधून या भागामध्ये एक नवीन सौंदर्य निर्माण होईल याचा आपण काळजी घेऊ. आपण म्हणतो की स्मारक का बांधावे, तर स्मारक ह्या लहान मुलांकरता बांधावे, कारण की त्या मुलांना त्या गुरुबा काकांकडे बघून एक चेतना मिळेल, एक ऊर्जा मिळेल की ह्या व्यक्तीचं इतक्या वर्षानंतर 500-600 वर्षांसुद्धा आज याचं इथे पूजन होतंय आणि ह्या व्यक्तीचं इथे एक मोठा स्मारक भरलं जाते. आपण त्याप्रमाणे जगावं आणि पुढे आपलं आयुष्य जगावं. असे नवीन पिढीकरता हे असे स्मारक होणे खूप आवश्यक आहे. आणि या स्मारकाचा जे काही बाळासाहेब साहेब त्यांची पूर्ण टीम, पूर्ण त्यांची समिती जी काही सुंदर मेहनत घेते त्याबद्दल त्यांचे सर्वांचे खूप खूप मनापासून माझ्या वतीने सर्वांचे आभार, त्यांचे खूप कौतुक. आज सर्वांनी तुम्हाला बोलवलं. आज आपला जो बेहाल हल्ला झालेला आहे आपल्या भारतीयांवर पहलगाम इथे, त्याच्याबद्दल ते आमचा एक मुख्य मोर्चा होता छत्रपती महाराज स्मारकापासून ते गांधी पुतळ्यापर्यंत. त्यामुळे थोडासा मला उशीर झाला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. पण आज बाळासाहेब साहेबांच्या सगळ्या टीमचं बोलवलं, स्वागत केलं, त्याबद्दल धन्यवाद. धुळे शहरातील स्टेशन रोडवरील पांडव प्लाझा संकुलात पार्किंग व ओपन स्पेसमध्ये हॉटेल पौर्णिमाच्या संचालकांतर्फे सुरू असलेले लिफ्टचे बेकायदेशीर काम थांबवावे, संकुलातील कॉमन टॉयलेट बाथरूम पूर्ववत सुरू करावे अशी मागणी संकुलातील नागरिकांतर्फे जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांना निवेदनाद्वारे करण्यात आली. धुळे शहरातील स्टेशन रोडवरील पांडव प्लाझा संकुलात पार्किंग व ओपन स्पेसमध्ये हॉटेल पौर्णिमाच्या संचालकांतर्फे सुरू असलेले बेकायदेशीर लिफ्टचे बांधकाम थांबवून संकुलातील कॉमन टॉयलेट बाथरूम पूर्ववत सुरू करावे अशी मागणी संकुलातील नागरिकांतर्फे जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की पांडव प्लाझा अपार्टमेंटमधील व्यापारी व निवासी संकुलमध्ये सर्वे नंबर 546 फायनल प्लॉट नंबर 201/1 पैकी पांडव प्लाझा अपार्टमेंट रेल्वे स्टेशनजवळ या इमारतीमधील हॉटेल पौर्णिमा व डिवाईन हॉटेलचे मालक भावेश रमेश शाह वगैरे यांनी त्याच्या हॉटेलच्या वरच्या मजल्यावर नवीन बांधकाम सुरू केलेले असून त्यासाठी पांडव प्लाझा अपार्टमेंटमधील इमारतीच्या गाळा क्रमांक 11 ते 16 व 25 ते 30 या गाळ्यांसाठीच असलेल्या पार्किंग व ओपन स्पेस जागेमध्ये बेकायदेशीररित्या गाळेधारकांची कुठलीही परवानगी न घेता सुरुवातीला आर्थिंगसाठी खड्डा खोदत असल्याचे खोटे सांगून लिफ्टचे बांधकाम सुरू केलेले आहे. हॉटेल पौर्णिमा व डिवाईस हॉटेलचे मालक भावेश शाह वगैरे यांची ही कृती बेकायदेशीर असून गाळेधारकांना त्यांच्या मिळकती मर्जीनुसार वापर करण्यास अडथळा होत आहे. सदर लिफ्ट झाल्यास गाळाधारकांचे मोठ्या प्रमाणावर कधीही न भरून निघणारे नुकसान होईल व लिफ्टमुळे गाळे झाकले जातील, हवा उजेड येण्यास अडथळा होईल व वाहने पार्किंगसाठी जागा राहणार नाही. तसेच पावसाळ्यामध्ये पावसाचे पाणी वाहण्यास अडथळा निर्माण होऊन पाणी साचून रोगराई निर्माण होईल. तसेच या इमारतीमधील हॉटेल पौर्णिमा व डिवाईस हॉटेलचे मालक भावेश शाह वगैरे यांनी सदर इमारतीमध्ये असलेले स्त्रिया व पुरुषांसाठी असलेले कॉमन टॉयलेट व बाथरूमचा वापर बेकायदेशीरपणे बंद केलेला आहे. त्यामुळे गाळेधारकांना नाहक त्रास होत आहे. त्यामुळे कॉमन टॉयलेट बाथरूम पूर्ववत सुरू करावे अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी रणजित गाडगे, कैलास हजारे, सुनील माळी, ऋषभ जावळे, रितेश जावळे, सपना माळी, स्मिता गाडगे, अनिल शाजेड, अर्चना जावळे, विशाल शर्मा, उत्तम क्षत्रिय आदी उपस्थित होते. माझं नाव रणजित वसंतराव गाडगे, राहणार पांडव प्लाझा धुळे. आम्ही आज कलेक्टर ऑफिसला निवेदन देण्यासाठी आलेलो होतो. आमचा सर्वे नंबर 546 फायनल प्लॉट नंबर 201/1 पैकी पांडव प्लाझा अपार्टमेंट रेल्वे स्टेशनजवळ या इमारतीमध्ये पार्किंग ओपन स्पेसमध्ये बेकायदेशीर लिफ्टचे बांधकाम दोन्ही बाजूला व इतर बांधकाम जे बेकायदेशीर आहे आणि कॉमन टॉयलेट जे त्यांनी बंद केले याविषयी आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात आलेलो आहे. पौर्णिमा हॉटेलचे मालक भावेश शाह यांच्याकडनं हे बेकायदेशीर बांधकाम करण्यात येत आहे. तर त्या संदर्भात आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे. सर्व आम्ही गाळेधारक तसेच आजूबाजूचे रहिवासी यांच्यामार्फत हे निवेदन देतो आहे. आणि हे जर बांधकाम महानगरपालिका आयुक्तांनाही आम्ही आवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी कलेक्टर साहेबांनाही ते नोटीस दिलेली आहे आणि त्यावर ॲक्शन घेण्यासाठी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर आम्ही जर हे
त्वरित जर याच्यावर ॲक्शन झाली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करण्याचा येत आहोत. धुळे येथील वेस्ट खानदेश भगिनी सेवा मंडळाच्या अध्यक्षा स्मिता अजमेरा यांना इंडो युरोपियन सुपर वुमेन अवॉर्ड 2025 मुंबई येथे सन्मानित करण्यात आल्याने संस्थेच्या सर्व शाखांतर्फे त्यांचा सन्मान समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला. धुळे येथील वेस्ट खानदेश भगिनी सेवा मंडळ धुळेचे अध्यक्ष स्मिता अजमेरा यांना इंडो युरोपियन सुपर वुमेन्स अवॉर्ड 2025 मुंबई येथे सन्मानित करण्यात आल्याने संस्थेच्या सर्व शाखांतर्फे त्यांचा धुळ्यात सन्मान करण्यात आला. स्मिता अजमेरा यांनी आपल्या कार्यातून महिला सबलीकरण, स्त्री सक्षमीकरण, शिक्षण, पर्यावरण, समाजसेवा, आरोग्य शिबिरे इत्यादी उपक्रम सतत राबवित असल्यामुळे या कार्याची दखल घेऊन सदर पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. याबरोबरच त्यांनी संस्थेच्या माध्यमातून गोरगरीब मुला-मुलींच्या शिक्षणासाठी सोय करून दिली. वसतिगृहाच्या माध्यमातून अनाथ गरीब मुलींची सोय केली. त्यांना मोफत शिक्षण उपलब्ध करून दिले. रोटरी क्लब ऑफ धुळे फेमिनाच्या माध्यमातून अनेक गावात ग्रामीण भागात आरोग्यविषयक शिबिरे घेतली. पर्यावरण संवर्धनासाठी वृक्ष लागवड केली. जिल्हा परिषद शाळेत दप्तर, स्टेशनरी इत्यादी साहित्याचे वाटप केले. तसेच रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली. या कार्याचा गौरव झाल्यामुळे संस्थेच्या सर्व शाखांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी स्मिता अजमेरा, संस्थेचे उपाध्यक्ष मेघा कामेरकर, मुख्य प्रशासकीय अधिकारी ऋषी अजमेरा, दीप्ती गोटी, अनिता पाटील यांच्यासह महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर डी.झेड चौधरी, डॉक्टर सूर्यकांत अजमेरा, सीए महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजीव खरात, प्यारा सोमानी, अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य रवींद्र मोरानी, कमलाबाई अजमेरा हायस्कूलचे मुख्याध्यापक पंकज कुमार सूर्यवंशी, संजीवनी प्राथमिक विद्या मंदिरचे मुख्याध्यापिका सीमा ठाकूर, संस्थेचे विजय वागडे तसेच सर्व शाखांचे विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्राध्यापक डॉक्टर विनोद उपरवट यांनी केले. मुलींना बोलवतात आणि त्याची दखल घेऊन आपले जे संस्थेत कार्य होतात, कार्यक्रम होतात, त्याचं सगळं लेखा तिकडे प्रस्तुत केल्यानंतर मला हा सन्मान मिळाला. तर माझा एकटीचा सन्मान नाही, हा सगळ्या तुमचा पण सन्मान झाला. आणि हा 2-3 महिन्यापूर्वी मला एक मेसेज व्हॉट्सअपवर आला होता की मॅडम तुम्ही थोडं इग्नोर केलं. मग बागड्यांनी आणि जसं बागडे मॅडम हे करायला पाहिजे. मग त्यांनी ती सुरुवात केली. पूर्ण त्यांनी एक एक सगळीकडनं जमा करून त्यांनी मला दाखवलं आणि मी हे पाठवतोय. त्याच्यानंतर त्यांचे इंटरव्ह्यू 2 कमिटीकडनं झाले. स्क्रुटिनी झाली, पहिली कमिटी, दुसरी कमिटी, त्याच्यानंतर त्यांनी कारवाई केली. तर माझं म्हणजे जास्ती बागड्याला सांगेल की त्यांनी मेहनत केल्यामुळे मी तर नाही बोलले की मला नाही करायचं. ठीक आहे, मला नाही, हा चांगला आपल्यासाठी ऑपॉर्च्युनिटी आहे की पुढे आपल्याला कामाला येईल म्हणून. आणि सगळ्यांच्यामुळे हा अवॉर्ड आहे. सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद. आणि आपण सगळे आला माझा सत्कार करायला, त्याच्या सगळ्यांचे सन्मान सोहळ्यात सुपर वुमन अवॉर्ड एज्युकेशन अँड एम्पॉवरमेंट हा मानाचा पुरस्कार पटकावलेला आहे. याचा आम्हाला मनपूर्वक अभिमान वाटतो. आपल्या नेतृत्वाखाली वेस्ट खानदेश भगिनी सेवा मंडळाने शिक्षण, महिला सक्षमीकरण, ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थिनींच्या विकासासाठी भरीव कार्य केलेले आहे. आपल्या अथक प्रयत्नांमुळे अनेक विद्यार्थिनींना शिक्षणाचे द्वार खुले झालेले आहेत. त्या स्वावलंबी जीवनाकडे वाटचाल करू लागलेल्या आहेत. आज त्यांच्या कार्याचा सन्मान संपूर्ण देशभर झाला आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्याची दखल घेतली गेली आहे. त्यांचे कार्य, त्यांचा दृष्टिकोन आणि सेवाभाव आम्हा सर्वांसाठी एक दीपस्तंभ आहे. आपले अध्यक्ष महोदयांच्या प्रेरणेतून आम्हीही नवे संकल्प, नवे ध्येय बाळगून काम करू याचा आम्हाला आत्मविश्वास आहे. कला, वाणिज्य व BCA महिला महाविद्यालय तसेच ज्युनियर कॉलेज, व्यावसायिक अभ्यासक्रमातील सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक परिवारातर्फे आदरणीय स्मिताजी अतुल अजमेरा यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील कार्यासाठी अनंत शुभेच्छा व्यक्त करतो. आपल्या प्रेरणादायी कार्यासाठी आम्ही सदैव आपले ऋणी राहू. आपल्या कार्याचा झरा अखंड वाहत राहू. नव्या पिढ्यांना दिशा मिळू आणि आपल्या प्रेरणेने समाज प्रगती पथावर चालत राहू हीच आमची शुभेच्छा. पुन्हा एकदा
मनपूर्वक अभिनंदन. धन्यवाद. शिंदखेडा तालुक्यातील बाबळे येथील रामदास ठाकरे व इतरांच्या नावे असलेली शेतजमीन व्हाईटनर लावून महसूल दप्तरी नावे कमी करून बेकायदेशीर दिलेली विक्रीची परवानगी रद्द करून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे अशी मागणी रामदास ठाकरे व इतरांतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आले. शिंदखेडा तालुक्यातील बावळे येथील रामदास ठाकरे भिल यांच्यासह 4 आदिवासींच्या मालकीची शेतजमीन व्हाईटर लावून महसूल दप्तरी नावावर करून बेकायदेशीरपणे विक्रीची घेतलेली परवानगी रद्द करून यातील संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी रामदास भिल व इतरांतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की आम्ही मौजे बाबळे येथील रहिवासी असून आपणास यापूर्वी तक्रार देण्यात आली होती. त्या तक्रारीस आपल्या कार्यालयाकडून आज रोजी पर्यंत कुठलीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. तसेच बाबळे फेरफार नोंद 1337 व 1352 नुसार आम्हाला आमची वडिलोपार्जित शेती मिळाली असून त्याचे दस्तऐवज महसूल दप्तरी आज रोजी कायम आहे. परंतु आमच्या नावे आलेली शेती आमच्या कुठल्याही सह्या न घेता दुसऱ्याच्या नावे करण्यात आली आहे. तरी आज रोजी पर्यंत आदेश पारित करीत असताना बावळे तालुका शिंदखेडा येथील फेरफार नोंद 1337 व 1352 व त्यांचे दस्त मध्ये आमचे नाव कुठल्या फेरफारने कमी करण्यात आले याचा कुठलाही दस्त संदर्भ आज पावतो सापडलेला नाही. याच्यावरून लक्षात येते की सदरचा परवानगीचा प्रकार हा कुठलाही शहनिशा न करता आपल्या कार्यालयास खोटी व बोगस दस्तऐवज अर्जदार व खरेदीदार यांनी सादर केले आहे. त्यामुळे आपल्या कार्यालयाची फसवणूक झाल्याचे स्पष्ट होत आहे. तरी सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून आमच्या मालकीची जमीन सरकार जमा करून ती आम्हास परत मिळावी व दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी रामदास ठाकरे भिल, राजू भिल, रायवा ठाकरे, शाहिनीबाई भिल, वेणूबाई भिल यांच्यासह त्यांचे वकील उपस्थित होते. दोषींवर गुन्हे दाखल नाही झाले तर त्यांनी आत्महत्या करण्याचा इशारा दिलेला आहे. कारण की मौजे बाबळे येथे त्यांच्या नावावर वडिलोपार्जित प्रॉपर्टी होती. त्या प्रॉपर्टीमध्ये त्यांच्या नावावर अक्षरशः व्हाईटनरच्या सहाय्याने त्यांची नावं कमी करून त्यांना भूमिहीन करण्याचं मोठं पाप महसूलच्या काही अधिकाऱ्यांना मिळून तिथल्या भूमाफियाने करण्याचं काम केलेलं आहे. तरी त्यांनी माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन दिले जर या गोष्टीची सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हे नाही झाले तर आम्ही माननीय जिल्हाधिकारी कार्यालय धुळेच्या समोर आत्मदहन करतो. मला एकच पाहिजे, न्याय भेटायला पाहिजे हेच मला महत्त्वाचं आहे. आणि तो असं स्पष्ट सांगतो की तुझी जागा नाही, तुझा काहीच संबंध नाही. असं माझी बेखोली आली आहे तर बेखोली मला बांधून देत नाही. तिथं मला काय पण करून मला तिथं न्याय मिळाला पाहिजे बस आईच मला माझी विनंती आहे. आणि काय पण म्हणजे लोकांवर तो चावतो की मी रेकॉर्ड दप्तर विसरून होऊन टाकेल, असं करून टाकेल. तुमचे जे पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. बेळगाव येथील अतिरेकी हल्ल्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाज धुळेतर्फे शहरातून काढण्यात आला आक्रोश मूक मोर्चा. संत गोरोबा काका यांच्या पुण्यतिथीनिमित्त धुळे जिल्हा खानदेश कुंभार समाजातर्फे करण्यात आले अभिवादन. स्टेशन रोडवरील पांडव प्लाझा संकुलात पार्किंग व ओपन स्पेसमध्ये सुरू असलेले बेकायदेशीर लिफ्टचे काम थांबवून संकुलातील कॉमन टॉयलेट बाथरूम पूर्ववत सुरू करण्याची मागणी. स्मिता अजमेरा यांना इंडो युरोपियन सुपर वुमेन अवॉर्ड 2025ने सन्मानित करण्यात आल्यामुळे त्यांचा सर्व शाखांतर्फे करण्यात आला सन्मान. आणि बाबळे येथील रामदास ठाकरे व इतरांची जमीन व्हाईटर लावून महसूल दप्तरी नावे करून बेकायदेशीरपणे विक्रीची परवानगी रद्द करून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.